आपलं चाललेलं आहे. आत्माचा अत्यंत प्रेमाचा विषय आहे. आणि जो अत्यंत प्रेमाचा विषय असतो तोच आनंद स्वरूप असतो. यम आत्मा परप्रेमास्मद म्हणजे आत्मा अनुकूल्यात अन्नादी समवेश विचारचे हे घेतलं बघा. हो म्हणायला लागले आत्म्याकरता या खालच्या याच्यामध्ये आपल्याला येऊन गेलं की त्याच्यामध्ये सुख साधन मुक्ती अन्य पापानात आदी प्रिय. आपल्याला जे अन्न आहे ते अन्न प्रिय का आहे, त्याच्या सुखाचं काय आहे ते हे सुख साधन उपाधे. सुखाचं साधन असल्यामुळे अन्नाच्या ठिकाणी आपल्याला प्रेम आहे. ते जर सुखाचं साधन होत नसेल तर अधिक विचार म्हणजे त्या विचारसागरात आहे. कल्पना करा, आपण जेवायला बसलेलो, साधा भात आला वाढण्याकरता बासमती तांदळाचा भात आहे. मोठ्या आवडीने घेत असतो कोणता भात. मग ते वाढणारा म्हणजे दुसरा भात आणतो, तो मसाले भात म्हणतो असा आहे. मग काय करतो तो, पहिला भात खाल्ला असेल त्यालाच कोणता भात वाढतो, मसाले भात. पहिला भात काय केला पाहिजे, मग दुसरा वाढतो. आता जरी एकाने पहिला भात काय केला नाही, खाल्लाच नाही का, मग दुसरा भात वाढला पाहिजे. मग त्याने काय केली, युक्ती केली. तर साधा भात होता ना तो असा ढकला लागला. आता साधा भातावरती प्रेम अधिक आहे का मसाले भातावरती, म्हणजे विचार आहे. विषय सुखामध्ये काय आहे, आत्मसुखामध्ये काय नाही. व्यवसायाचं जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत सुख, आणि एकदा अनुकूलता संपली की प्रतिकूल झाला की दुःख. आत्मा अनुकूल्यात अन्नादी सममेध अनुत्तर किंवा म्हणून आत्मा अनुकूल स्वरूप असल्यामुळे अन्नादिकाप्रमाणे प्रिय असते. अनुकूल एकाच ठिकाणी कर्म करतो तर दोन दोष येऊ शकत नाही. ज्यावेळेला करता असतो त्यावेळेला तो कर्म होत नाही, कर्म असतो त्यावेळेला काय होत नाही, करता होत नाही. पण चालवते वेळेत नाही का, कर्त्याची कोणती असते प्रथम, कर्माची काय असते द्वितीय. कधी कर्म प्रथम होते, कधी हे होत असते. त्याच्यामध्ये विचार असत नाही. नाही एकाच वेळेला करता काय होत नाही, कर्म होत नाही, कर्म काय होत नाही, विभिन्नता. अनुकूलता अस्मिन् आणि एकस्मिन कर्म करतो. एकाच आणखी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तोच करता आणि तोच कर्म दोन धर्मयुक्त होऊ शकते. कर्म करता असेल तर कर्म नाही, कर्म असेल तर आहे ना. कर्म आणि एखाद्या टोपलीमध्ये फळं ठेवलेली आहे, फळं काय होत असतात, मग कर्म होत असते. त्याच्या तुमच्या संस्कृतामध्ये नाही का, कर्माची द्वितीय प्रविभक्ती असते आणि कर्त्याची कोणती असते, प्रथमा. आणि तोच जर याच्यात आला तर कर्म झाला तर द्वितीय होत आहे. व्याकरण असते ना त्याच्यामध्ये, विभक्ती प्रत्यय कोणाला लावायचे. एकच काय होऊ शकत नाही, कर्म आणि कर्ता एका वेळेला दोन धर्म येऊ शकत. सुखे वैषयिके प्रीतिमात्र आत्मा अतिप्रिय. सुखे व्यभिचरित आत्मनि व्यभिचारिणी. सुखे वैषयिके प्रीतिमात्र आत्मा अतिप्रिय. म्हणून नाही का, विषय आपल्याला प्रिय आहेत नाही का. सुखे वैषयिके प्रीती मात्र आत्मा अतिप्रिय. आत्मा मात्र विषयाच्या पेक्षा अत्यंत काय आहे, प्रिय नाही का. सुखे वैषयिके प्रिय नाही का. जोपर्यंत ते अनुकूल आहे तोपर्यंत विषय माणसाला काय असतात, प्रिय असतात. आत्मा कसा आहे, आत्मा अतिप्रिय. आत्मा मात्र विषयापेक्षा ते का
प्राण जाण्याची वेळ आली म्हणजे मनुष्य नाही का, एखादा मनुष्य दृष्टांत वाईट आहे पण सिद्धांताला बरं आहे. डाकू लोक असतात ना, चोर लोक असतात ना, मग एखाद्या घरावर ते काय टाकतात आणि त्याला विचारतात मग छातीवर बसून, पैसा कुठे आहे? एक भाग बरं पैसा कळाला, किल्ली कुठं आहे? नाही तर गळ्याची काय लावतात, चाकू लावतात. कीर्तनात हे करायचं नाही बरं. मी त्याला सांगतात बरं का, नाही पैसा सांगितलं तर काय करू, जीव घेऊन टाकू. मग तो काय करतो, धनप्रिय का जीवप्रिय? मग धनाचा काय करतो, त्याग करतो. कारण धन हे कोणाकरता आहे? आपण धनाकरता का धन आपल्याकरता आहे? मग धनापेक्षा कोणावर अतिप्रिय कोण आहे? आत्माप्रिय. तेच सुखे वैषयिके प्रीती आहे, धनावर प्रीती आहे पण आत्मा इतकी नाही, कोणा इतकी नाही. प्राण जाण्याची वेळ आली तर धनाचा काय करत होतो, देऊन टाक. विचित्र गुन्हेगारी जगत म्हणतो. अलीकडे आत्मा मात्र काय आहे, अत्यंत प्रिय आहे. मग सुखे वैषयिके प्रीती मात्र, अनात्मा त्याहून काय अधिक प्रिय आहे. सुखे व्यभिचारित तेषाम नात्मनी व्यभिचारित. सुखे व्यभिचारित, त्याच विषयापासून कधी सुख होतं, कधी काय होतं असे सुख होत नाही. आणि एखादी जिलबी आहे, कल्पना करा, प्रारंभी माणसाला अत्यंत सुखाला काय असेल, कारणीभूत असे. एकदा भोग गेल्यानंतर तीच जिलबी सुखाला कारणीभूत होते का दुःखाला कारणीभूत? मग त्याच्यामध्ये अनन्यता आहे का व्यभिचार आहे का? तीच सुखालाही कारणीभूत होते आणि दुःखालाही काय होते. तसा आत्मा दुःखालाही सुखालाही कारणीभूत होऊन दुःखाला होत असं. मग तो कसा आहे, त्याच्यात व्यभिचार शिरू शकत. वेश्याच्या ठिकाणी काय असते, व्यभिचार असते. आणि पतिव्रतेच्या ठिकाणी काय असते, एकनिष्ठता, निष्ठावंत भाव, निर्धार कर्म. एक दृष्टांत देऊन आणखी हा सिद्धांत सगळे आहे. सुखे वैषयिके प्रीती मात्र, आत्मा अत्यंत प्रिय आहे. आत्माला सुखामय सर्वं प्रियम भवती. सुखे व्यभिचारित देशात, बरं का, विषय सुखामधला जो व्यभिचार असतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नसतो व्यभिचार. पतिव्रतेच्या ठिकाणी कुठं व्यभिचार असतो का? अन्वेष्य असेल तर ते कीर्तनात नाही सांगायचं. आम्ही ते कन्हैय आश्रमातले स्वामी होते बा, आनंदाश्रम साहेब, त्याच्यामध्ये एक सिनेमामधला दिग्दर्शक आला दर्शनाकरता. दिग्दर्शक असताना मुख्य बराच वेळ बसला, आम्ही असे बसलो. मग त्याने दर्शन घेतलं. मग सहज गोष्टी निघाल्या. आता त्यांना काय, क्रिकेट यांना मॅच हे झालं ना, आपल्या भारताला विजय मिळाला ना, 131 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं. किती ऐकून ठेवा. कालच्या पेपरमध्ये किती बक्षीस मिळालं. आणि कीर्तन करून म्हातारा होतो तरी 1 लाखाचं बक्षीस काय होत नाही. मग ते सिनेमातले ॲक्टर, मग तो म्हणायला लागला, म्हणले बा त्या सिनेमामध्ये काम करणारे सगळे वेश्या आहे म्हणाले. काय आणि मनुष्य कोणावर बोलतो, त्यांना काय त्याच्यातलं असं कोण सांगतो? दिग्दर्शक. ते दिसताना आपल्याला दिसते पण ते कसं असते सगळं. म्हणून विषय सुखामध्ये काय आहे, व्यभिचार आहे. आणि आत्मस्वरूप सुखामध्ये काय नाही, व्यभिचार नाही. सुखे व्यभिचारित तेषाम नात्मनी व्यभिचारी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे
व्यभिचार नाही. एकम त्यक्त्वा आदत्ते आणि सुखम वैषयिकम सदा नात्मनो त्याज्यते न देयास्मिन् व्यभिचारेत कथम. एकम त्यक्त्वा आदत्ते सुखम वैषयिकम सदा. विषय सुखाच्या बाबतीमध्ये घेणं देणं कसं असते. एकम त्यक्त्वा आदत्ते सुखम वैषयिक. एकाचा त्याग करून आणि दुसऱ्या सुखाची काय करतो. दृष्टांत मी सांगितलं. साधा भाताचा काय करतो आणि मसाले भाताची. बरं साखर भात आला तर मग पुन्हा मसाले भाताचा काय कर. एकम त्यक्त्वा आणि अन्यात आदत नाही. एकाचा त्याग करतो आणि एकाचा काय करतो ग्रहण करतो. हे कोणत्या सुखामध्ये आहे. वैषयिक सुखामध्ये आहे. नात्मा त्यात जो न आदेया. बरोबर. तस्मिन व्यभिचारित कथम. आत्म्याचा त्यागही होऊ शकत नाही आणि ग्रहणही होऊ शकत नाही. नाही का लक्षामध्ये. हे दोन्ही धर्म भिन्न पदार्थाच्या ठिकाणी असे. आत्म्याचा का त्याग होऊ शकत नाही. त्याग करण्याकरता आपल्याहून आत्मा काय पाहिजे. टोपीचा काय होतो त्याग होत असतो. कोणीतरी पोरगा नाही का अरे तर टोपी घालून आला नाही का म्हणलं बाबा विसरून राहिलं काय राहिला. बरोबर आहे की टोपी डोक्यावरून भिन्न असल्यामुळे काय राहते. दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं म्हटलं काय झालं. म्हटलं डोकंही सुद्धा काय राहिलं. डोक्याचं आलं का लक्षामध्ये. त्याग होऊ शकतो का. तसं आत्म्याचा काय होऊ शकत नाही. ते आपलं काय आहे ते का एकम त्यक्त्वा आदित्य सुखम वैषयिकम नात्मानो त्याज्यान आदेय. सुखाच्या बाबतीमध्ये बरोबर आहे त्यागही होतो आणखी काय शिकारही होत असतो. परंतु आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये का होत नाही. आपल्याहून जीवाहून आत्मा काय नाही. किंबहुना जीवाचं काय आहे बा. गोडी कुठं साखरेचा त्याग करत असते का. कारण तिचं ते काय आहे. किती माणसाने प्रयत्न केला तर गोड काय होणार ते. मग तुम्ही लघवीच्या क्यूमध्ये खा का खोटे तरी काय लागणार ते. गोड लागणे आधीचा काय. तसा नाश पावणे हा आत्म्याचा काय धर्म आहे. शरीराचा आत्म्याचं म्हटलं कुठे चुकलं बघ. नाश पावणे न नाश पावणे म्हटलं न विचारला होता ना. न नाश पावणे आत्म्याचा काय आणि नाश पावणे हात किती करा प्रेस काय. मुक्त जरी झाला काय झाला मग मुक्ताचं शरीर राहत असते का. कारण नाश पावणे मग शरीराचा काय जे ज्याच्या धर्म असते ते त्याच्या जातीवर गेल्याशिवाय राहत नाही. नात्मा एखाद्या आत्मा न त्याज्या म्हणजे त्याचा त्याग होऊ शकत नाही. न आदेया म्हणजे त्याचा स्वीकारही होऊ शकत नाही. हे दोन्ही धर्म त्याच्या ठिकाणी कुठून असणार असं सांगतात. टोपीच्या ठिकाणी बरोबर आहे घेण्या देण्याचा काय होतो. पण डोक्याच्या ठिकाणी होत असो का मग. डोकं हे आपलं काय स्वरूप आहे. टोपी विसरून राहिली बरोबर आहे की ती आपल्याहून भिन्न आहे. मला डोकंही विसरून राहिलं. डोकं हानादान भेस्मिन अपेक्षा क्षेत्रणादिवत उपेक्षतुम स्वरूपत्वात अनपेक्षतुम निजात्मना. हानादान भेने अस्मिन उपेक्षा क्षेत्रणादिवत. मग आता काय विषय प्रिय आहे त्याहीपेक्षा आत्मा काय आहे अधिक प्रिय आहे नाही का. हानादान भेस्मिन उपेक्षा क्षेत्रणादिवत. आपण रस्त्याने चाललेला तरुणामध्ये तरुण असताना गवत असताना त्याच्या ठिकाणी दोन्ही धर्म नाही. ते आपण घेतही नाही त्याचं काय करत नाही टाकतही नाही. का टाकत नाही घेत नाही उपेक्षा करत असतो. तरुणाची आपण काय करतो आहे का त्याचा स्वीकार करतो का. ज्याच्या ठिकाणी प्रेमाचा अभाव असतो काय असतो त्याची उपेक्षा केली जाते. हानादान म्हणजे घेण्या देण्याचा धर्म नसून तृणादिवत. तृणाची म्हणजे गवताची जशी उपेक्षा केली जाते
उपेक्षितो स्वरूपत्वात्, उपेक्षत्वं निजात्मनः, उपेक्षितो स्वरूपत्वात्. गवताच्या बाबतीमध्ये बरोबर आहे. आपण त्याची काय करतो? आत्म्याची उपेक्षा करायची असेल तर उपेक्षा करणारचं स्वरूप काय आहे? आपलीच आपल्याकडून उपेक्षा होऊ शकत नाही. उपेक्षितून स्वरूपत्व, उपेक्षा करणाराचं स्वरूप कोण आहे? आत्मा. म्हणून इतर गवताप्रमाणे गवताच्या बाबतीत बरोबर आहे, उपेक्षा होऊ शकते. आत्मा उपेक्षेचा विषय होऊ शकत. उपेक्षितून स्वरूपत्वात, कारण उपेक्षा करणाराचा आत्मा हेच काय आहे? स्वरूप आहे. आपल्या स्वरूपाचा नाश करणे करू शकत. उपेक्षात्म निजात्मा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उपेक्षेचा व्यवहार होऊ शकत नाही. विषय प्रिय असतात, त्याहीपेक्षा आत्मा कसा आहे? अतिप्रिय आहे. आणि ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुकूलताही नाही प्रतिकूलता नाही त्याला उपेक्षा म्हणतात. काय बोलायचं? नाही का, गवत अनुकूल नाही आपल्याला, काही नाही, मग कसं आहे ते? उपेक्षा आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो ना, एखाद्याची काम आपलं काही नसलं तर आपल्याला उपेक्षा असतो. काय त्याची? राग क्रोध विभूताना मोर्षो वीक्षते क्वचित, ततो द्वेषात त्याच्या आत्म्याची तन नाही. हवा म्हणाला असं काय करतात? एखादा रोग झालेला आहे त्यावेळेला मनुष्य आत्म्याची काय करतो? उपेक्षा करतो की नाही? किंवा एखाद्या वेळेला क्रोधादी अतिशय माणसाला राग आला म्हणा किंवा काही आला म्हणा, बुद्धीमध्ये विक्षेप झाला तर तो आत्महत्या करण्याकरता काय होतं? अतिराग सुद्धा आहे, सुद्धा विध्वंसक आणि कार्य करण्याची शक्ती त्याच्या. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध, 16व्या अध्यायामध्ये त्याचा खूप विचार केला आहे. एकदा माणसाला क्रोध चालल्यानंतर काय करेल? दुसऱ्याचाही घात करतो ना, दुसऱ्याच्या बरोबर कोणाला करून घेतो? आपलाही सुद्धा काय करतो? दुसऱ्यालाही कोयत्याने मारतो आणि तोच कोयता कुठं लावतो? हे कोणाचं कार्य आहे? मग क्रोध माणसाचा मित्र आहे का शत्रू आहे? काम आहे पुढे विद्येनं मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे की नाही? जसे काम रोग क्रोध भूतानाम मुमूर्षा वीक्षते क्वचित, तत्व द्वेषांना त्याच्या आत्मेत येत नाही. मग हे सगळे कोणाचे धर्म आहे? ते अंतःकरण वृत्तीचे धर्म आहे. शरीराचे काय आहे? ते धर्म आहे. या धर्माचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीही संबंध नाही. ते आत्मेत येत ना, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही नाही. तो मनुष्य शरीराचा त्याग करण्याकरता काय तत्पर होतो? तो रोगाने काय झालेला आहे? त्याचा आत्म्याच्या ठिकाणी रोग आहे का? म्हणून तो आहे ना, त्याच्यामुळे आत्म्याचा त्याग संभवू शकत नाही. म्हणून हे जे आहे, त्यक्तम योगस्य देहस्य नात्मता त्यक्तोरेव सः न त्यक्तरी असती द्वेषात त्यजते चुका सती. त्यक्तम योगस्य देहस्य, त्याग करण्याकरता कोण योग्य आहे? देह बरोबर आहे. की देहाचा काय होतो? आता सदर आहे आपला, सदर त्याग करण्याला काय? जर मलयुक्त झाला तर आपण काय करतो? सदरचा त्याग करून टाक. श्रीमंत माणसं नाही का 2-4 दिवस, काही दिवस 7-8 दिवस सदर घालतात बघा पोटे, फेकून त्याला श्रीमंती म्हणतात. काय म्हणतात? एक जण होतं बघा, नवीन रोज सदरा बदलवायचा. आम्ही त्याला विचारलं, म्हटलं का होतं रोज सदरा बदला होता? तर म्हटलं 500 सदर आहे किती. एका सदराला 1 दिवस येतो, हेच त्याचं भाग्य. सदराचा काय होऊ शकतो? सदराबरोबर शरीराचा त्याग होतो का? मग दे बा, त्यक्तम योगस्य देहस्य नात्मना. मग त्याग करण्याला योग्य कोण आहे? देह आहे. आत्म्याचा त्यागही होऊ शकत नाही, आत्म्याचा काय करू शकत? ग्रहणही होत. ते आपल्या जीवाचं काय आहे? न त्यक्तरी असते द्वेष, आणि तेच देतो का? न त्यक्तरी असते द्वेष
जे टाकण्यासारखं असतं त्याचाच द्वेष होत असतो, कोणाचा द्वेष. आणि त्यात जे द्वेष आहे तो काक्षती म्हणून टाकण्यासारखं आहे, ते टाकलं जात असतं, त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही, शेतीमध्ये कोणताही आघात आपल्यावर येत नाही. म्हणून आत्मा टाकण्याचा काय होत नाही. लोक म्हणत असतात त्यांनी आत्म्याचा काय केला, आत्म्याचा त्याग केला का शरीराचा त्याग केला. पण आळ कोणावर येतो, आत्म्यावरती येतो. आत्मा तुमच्या 15व्या अध्यायामध्ये आहे ना, हे सगळे धर्म प्रकृतीचे आहे. कोणाचे आहे सगळे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. भगवान देखील गीतेमध्ये सांगतात, तू मारशील कोणाला, तुझी बुद्धी देहाच्या ठिकाणी आहे. तुझ्या शस्त्राने काय मारले जाईल, देहाला लागेल, आत्म्याला लागू शकत. मग आत्मा मरत असतो का. म्हणून तुझी बुद्धी देहाधिकार असल्यामुळे तुला जन्म मृत्यू दिसते. संतांची दृष्टी कोणावर असते, आत्म्यामध्ये असलेली आहे. नासतो विद्यते भाव उभयोरपि दृष्टो. मग देहावर दृष्टी असते, त्यांचा फोटोचा कॅमेरा कोणाची आत्म्याचा फोटो घेतो, आपला कॅमेरा देहाचा फोटो घेतो. दोन तात्पर्य कशा करता, देहाधिकावरती दृष्टी असल्यामुळे तुला जन्म मृत्यू दिसतात, आणि आत्मस्वरूपावरती दृष्टी असल्यामुळे जन्म नाही काय नाही. मग दृष्टांत इथे आहे, न त्यक्तरी अस्ति द्वेष. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वेष नसतो. द्वेष कोणाच्या ठिकाणी असतो, द्वेषात वशती. देहाधिकाच्या ठिकाणी तोच देह निरोगी असेल तर आत्मत्वात प्राप्त होत असते. आणि एकदा रोगाने का गरगर झाल्यामुळे त्याला आत्मा करावी अशी. आणखी पुन्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रेमाचा विषय असल्यामुळे एक आत्माच प्रेमाचा विषय आहे, अन्य दुसरं नाही. हे सिद्ध करून सांगा, त्याचा विचार कधी करू नका.